समस्त मालेगाव तालुका शेतकरी शिवसेना उभाटा गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेतकरी कामगार पक्ष आदी संघटनेतर्फे गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतीमालास योग्य भाव द्यावा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी त्वरित करावी, पेट्रोल डिझेल गॅसच्या किमती आवाक्यात ठेवून वितरण सुरळीत करावे, नीटच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील जबाबदारांवर कडक कारवाई करावी आदी मागण्यांसाठी आज मोसम पुलावरील महात्मा गांधी पुतळ्यासमोरून घोषणादेश शासनाचा निषेध करत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तहसीलदार विशाल सोनवणे यांच्याकडे यावेळी निवेदन देण्यात आले। यावेळी शिवसेना उभाटाचे जिल्हा प्रमुख लालचंद सोनवणे, मालेगाव तालुका प्रमुख जितेंद्र देसले, कैलास तिसगे, मालेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष शरद खैरनार, निखिल पवार, दिनेश पाटील, शफिक राणा, संदीप पवार, विशाल पवार, सनी जगताप, प्रसाद गोलाईत, हर्षद खान, कैलास पाटील, नंदू पाटील, सुरेश पवार, शफिक राणा आदी पक्षाचे विविध पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते। यावेळी कोण काय बोलले बघा सविस्तर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। सस्ती दारू महंगा तेल, नरेंद्र मोदी मोदी शाह चोर है, गली गली में शोर है, मोदी शाह चोर है, गली गली में शोर है, मोदी शाह चोर है, गली गली में शोर है, नरेंद्र मोदी चोर है, गली गली में शोर है, नरेंद्र मोदी चोर है, मोदी सरकार हाय 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 हाय, वार मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, वार मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, शेतकऱ्याला न्याय, शेतकऱ्याला न्याय, सोनवणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हा प्रमुख। या महाराष्ट्रामध्ये सध्या आसमानी आणि सुलतानी संकटने हैदोस घातलेला आहे। खरं म्हणजे आसमानी संकट हे म्हणजे पाऊस पडणं, बेमोसमी पाऊस पडणं, गारांचा पाऊस पडणं, ढगफुटी होणं, हे काही आपल्या हातात नाही आहे, ते निसर्गाच्या हातात आहे। परंतु सुलतानी संकट जे मग बी बियाण्याचे भाव वाढले, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, कांद्याला भाव कमी झाले आणि ही जी अवस्था या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, अतिशय वाईट अवस्था झालेली आहे। एकीकडे कांद्याचे भाव 80 साली जे भाव होते तेच भाव आज बी आहेत आणि म्हणून त्या काळामध्ये जे माधवराव खंडेराव मोरेंनी इथल्या खासदाराला जेव्हा कानपटीत मारली होती या नाशिक जिल्ह्यातल्या आणि पूर्ण दिल्ली हारली होती, त्याप्रमाणे आता या खासदारांच्या कानपटात मारायची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे, हे ध्यानात ठेवा। अतिशय वाईट परिस्थिती आहे। लोक 1 लाख रुपये 1 एकरला जो खर्च होतो, 2 एकरला खर्च होतो, पहिले 20,000 टाकले तर 10,000 तरी यायचे, आज 20,000 टाकून 1 रुपया सुद्धा येत नाही आणि म्हणून इतकी वाईट अवस्था आहे। मागच्या वेळेला लोकांनी सोनं नाणं ठेवलं, आता घरात सोनं सुद्धा राहिलं नाही। शेतकऱ्याच्या जे मंगळसूत्र होते ते ठेवायची वेळ आलेली आहे आणि हे म्हणतं मंगळसूत्र छिनलेंगे। अरे तुम्हीच आमचं मंगळसूत्र छिनू राहिले, आमच्या माता भगिनींचं। अशी वाईट अवस्था झालेली आहे। या महाराष्ट्रामध्ये कोणीच सुखी नाही आहे, शेतकरी नाही, शेतमजूर नाही, महिला नाही, काय नाही। 3 कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तर संपूर्ण गंभीर झालेला आहे। 3 वर्षाच्या, 5 वर्षाच्या, 10 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होतो आणि मग इतकी वाईट अवस्था झाली तरी म्हणतो महाराष्ट्रात सर्व आनंदात चाललेले। इथं कोणी खुश नाही, फक्त अंबानी आणि अदानी हे 2 लोक खुश आहे, संपूर्ण महाराष्ट्र नाराज आहे आणि म्हणून यांना सरकारवरून खाली खेचण्याची हीच वेळ आलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आता एक असंतोष निर्माण झालेला आहे। आणि या योगायोगाने काय असतं, या पहिले मच्छरला डिमांड होता, आता कॉकरोचला डिमांड आलेला आहे। हो, आणि म्हणून तरुण वर्ग एकदम म्हणजे भडकला आहे की आता करायचं काय। तुम्ही पहा काय काय धमक्या येतात, हे का फॉलोअर किती झालेले त्यांचे आणि म्हणून आज पुन्हा एकदा या महाराष्ट्रात या देशात कलाटणी मिळून तरुणांच्या साह्याने, तरुणांच्या सहकार्याने पुन्हा आपल्याला इथं आपलं राज्य महाविकास आघाडीचं आणायचं। धन्यवाद, जय हिंद। या ठिकाणी मालेगाव महाविकास आघाडी मालेगाव, मी मालेगाव तालुका काँग्रेसचा अध्यक्ष शरद खैरनार। या ठिकाणी आपण जर पाहत असाल की आज या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये जर तुम्ही शेतकऱ्यांची अवस्था पाहिली तर रोज अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे। हे सरकार
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बिलकुल प्रश्न देत नाही. शेतकऱ्यांचा कांदा हा जिव्हाळ्याचा प्रश्न असताना आज तुम्ही पाहिलं कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. शेतकरी अतिशय चिंतातूर आहे. कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांना मदत केली जात नाही. आपण पाहत असाल शेतकरी आज अतिशय म्हणजे प्रत्येक शेतकरी आज आपण पाहत असू की त्यांनी शेतीसाठी जेवढा खर्च केलेला आहे तो खर्च सुद्धा निम्मा निघत नाही इतकी परिस्थिती आहे. सरकारने सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं 1.5 पट उत्पन्न आम्ही 1.5 पटाने भाव देऊ. कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांना 1.5 पटाचा भावही मिळत नाही. शेतकरी चिंतातूर झालेला आहे. शेतकऱ्यांचे मुलं आज शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आलेली. त्याचबरोबर पाहत असाल आपण तर आम्ही दुसरा प्रश्न डिझेल पेट्रोलच्या संदर्भात घेतलेला आहे. आपण जर पाहत असेल तर या देशामध्ये आज 3 रुपयांनी 2 रुपये 80 पैशांनी आजही रेट वाढलेले. मागच्या हप्त्यात 3 रुपयांनी 90 पैसे करत असताना सर्वसामान्य माणसांवर सर्वसामान्य जनतेवर फार मोठा भार टाकला जात आहे. पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून आज आपण पाहत असेल की प्रचंड टंचाई आहे पेट्रोल डिझेलची. शेतकऱ्यांना आज कामासाठी शेतकऱ्यांच्या शेती कामासाठी पेट्रोल डिझेल सुद्धा मिळत. तमाम शेतकऱ्यांच्या वतीने तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या वतीने तसेच तालुक्यातल्या शेतकरी कामगार कष्टकरी प्रश्नावर काम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आज या ठिकाणी कांद्याला जो नाममात्र भाव मिळत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड प्रमाणात अडचणीत आलेला आहे. या कांदा उत्पादक शेतकऱ्याला उत्पादन खर्च आधारित भाव निर्धारित करून त्यानुसार भाव देण्यात यावा व ज्या शेतकऱ्यांचा भाव अतिशय नाममात्र दरात कांदा विक्री झाला आहे त्यांना उत्पादन खर्च आधारित भावाची हमी सरकारने देऊन तशी सबसिडी तसं अनुदान शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ अदा करावं. तसेच मालेगाव तालुका तसेच राज्यात देशात पेट्रोल आणि डिझेलचं संकट प्रचंड प्रमाणात निर्माण झालेलं आहे. डिझेलच्या उपलब्धतेचा प्रमाण घटल्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या पावसाळ्याच्या खरीपाच्या तयारीसाठी डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे सगळं शेतीचे मशागतीचे कामं खोळंबले आहेत. त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा उपलब्धता थांबलेली आहे. अशा सर्व परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक देखील या संकटात भरडला जातो आहे. सरकारने डिझेल पेट्रोल तसेच इंधनच्या संदर्भात म्हणजे गॅस असेल CNG असेल LPG असेल या सगळ्याची तात्काळ उपलब्धता वाढवावी. या संदर्भात महाविकास आघाड़ी जो भी प्रोग्राम करेगी मालेगांव MLA वर्किंग कमेटी उनके साथ रहेगी. आज का ये जो धरना आंदोलन है असल में BJP सरकार जो सेंट्रल की हो या महाराष्ट्र की ये इंसानियत की दुश्मन है. महंगाई सर छू कर बोल रही है. कांदे के जो दाम है मैं देख रहा हूँ रोड पर कांदे फ्री में बटने लग गए. ऐसे अब माहौल हो गया है. किसान अगर आत्महत्या नहीं करेगा तो और क्या करेगा. मैंने कभी ऐसा नहीं देखा कि ट्राली पर भरकर ट्रैक्टर पे भरकर हमारे इस्लामपुरी ऐसे एरिया में कांदा 2 रुपये किलो चिल्लाया जा रहा है, 1 रुपया किलो चिल्लाया जा रहा है. जो कांदा 100 रुपया में बिकता था वो 1-2 रुपये में बिकने लगा. ये हाल है आज हमारे यहाँ महाराष्ट्र सरकार का, सेंट्रल गवर्नमेंट का. सिर्फ नफरत फैलाकर हिंदू मुसलमान करके अपना राजपाट संभाल रहे. अंग्रेज से बदतर ये सरकार है, ये ख्याल रखें. हम ये मानते हैं कि अंग्रेज सरकार से बदतर ये सरकार जो यहाँ के लोगों को आपस में लड़ा रही है और अपना राजपाट संभाल रही है. ललित मोदी हो या उनके मोदी प्राइम मिनिस्टर के जो साथी हैं वो भ्रष्टाचार में पूरा मुलव्विस है. उनके पकड़ने की बात, उनको ऊपर कार्रवाई की बात नहीं करती. लेकिन गरीब किसान अगर कर्जा नहीं दे पा रहा है उस पर कार्रवाई की बात होती है. ये सब बंद होना चाहिए वरना ये शहर भी अब आंदोलन के पर उतरा है. मैंने बहुत दिनों के बाद ये देखा है कि मालेगांव शहर से भी महंगाई के खिलाफ आवाज़ उठ रही है. वरना हमारे निहाल साहब जब थे तो हर हफ्ता कोई ना कोई आंदोलन होता था. और महंगाई के खिलाफ आज महंगाई ये है कि सिलेंडर का दाम, गैस सिलेंडर का दाम 1000 रुपया हो गया, लेकिन कोई बोलने को तैयार नहीं है. यही कांग्रेस सरकार थी तो 400 में चिल्लाहट थी BJP की तरफ से. आज 1000 रुपया हो गए, कोई बोलने को तैयार नहीं है. पेट्रोल का दाम आज 3 रुपया बढ़ा दिया गया है. ये सब BJP सरकार में हो रहा है जो अवाम दुश्मन हुकूमत है, जिसकी मैं निषेध करता हूँ, मजम्मत करता हूँ.
मालेगांव एमएलए वर्किंग कमेटी आज के धरने की, आज के आंदोलन की पूरी तायद व हिमायत करती है और आइंदा जब कभी कोई ये प्रोग्राम बनेगा हम उनके साथ रहेंगे। आज मालेगाव तालुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं व तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। या राज्यामध्ये म्हणा किंवा देशामध्ये म्हणा कोणीच आज खुश नाही आहे, सर्वच नाराज आहेत। ते शेतकरी असतील, शेतमजूर असेल, युवक असेल, विद्यार्थी असेल किंवा कष्टकरी असेल, उद्योजक असेल, सर्वच आज नाराज आहे। कारण की आपण जर पाहिलं तर मोठे मोठे स्वप्न देऊन हे सरकार सत्तेवरती आले होतं। त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, 2022 सालापर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल हे आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेले होते। परंतु ते आश्वासन त्यांनी न पाळता शेतकरी कंगाल कसा होईल हे या सरकारचं धोरण आहे। त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचा निषेध करतो। तसेच उद्या 26 तारखेला मंगळवारी चांदवडला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सकाळी 9 साडेनऊ वाजता आंदोलन केलेलं आहे। तर मी सर्व शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सर्वांना मी आवाहन करेल की उद्याच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन कसं यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करावे। धन्यवाद। सरकार चोर है, गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, अरे गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, अरे दलाल मोदी, हाय हाय, दलाल मोदी, हाय हाय, अरे पापी मोदी, हाय हाय, दलाल मोदी, हाय हाय, अरे गद्दार मोदी, हाय हाय, पापी मोदी, हाय हाय, दलाल मोदी, हाय हाय। या सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाणी पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय, गली गली में शोर है, नरेंद्र मोदी चोर है, गली गली में शोर है, नरेंद्र मोदी चोर है, गली गली में शोर है, मारो मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, मारो मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको मारी ये महंगाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको